श्री क्षेत्र गोंदवले येथून श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पवित्र पादुकांची पायी दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। रामकृष्ण हरीच्या अखंड गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात हजारो वारकरी आणि भाविकांनी या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यंदा या दिंडीचे 54वे वर्ष असून त्यामुळे या वर्षीच्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। याच पार्श्वभूमीवर प्रथमच नव्याने तयार करण्यात आलेल्या आकर्षक रथातून श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुकांचे पूजन करून दिंडीचे विधिवत प्रस्थान करण्यात आले। गोंदवले पंचक्रोशीसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या वारकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ, मुखी अखंड हरिनाम, हातात भगवे पताके आणि भक्तीच्या वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला। पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आणि दिंडीला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दिंडीचा आजचा मुक्काम श्री सिद्धनाथ मंदिर येथे होणार असून त्यानंतर नियोजित मार्गाने दिंडीचा पुढील प्रवास सुरू राहणार आहे। 8 दिवस चालणाऱ्या या दिंडी सोहळ्यात विविध ठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत, धार्मिक कार्यक्रम आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच ईशवानी मठ परिसरात समस्त वारकरी मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीतही दिंडीचा विसावा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली ही पायी दिंडी वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संदेश देणारी ठरत असून या सोहळ्यामुळे गोंदवले नगरी संपूर्णपणे भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाली आहे। श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पायी दिंडी सोहळ्याचं प्रस्थान नुकतंच 9 वाजता श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज मठातून झालेलं आहे। आणि यावर्षी एक वेगळंच या दिंडीला महत्त्व प्राप्त झालं। त्याचं कारण असं की हे 54वं वर्ष आहे दिंडी जाण्याचं आणि यामध्ये रामदेव संस्थांनी यावर्षी नवीन रथ या दिंडी सोहळ्यासाठी घेतलेला आहे आणि त्या रथामधून महाराजांच्या पादुका आज या विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी सकाळी 9 वाजता या मंदिरातून प्रस्थान झालं। त्याच्याबरोबर ती गोंदवले पंचक्रोशीतून भाविक भक्त गोळा होऊन या आनंद सोहळ्याचा आनंद लुटत असतात आणि त्या विठ्ठल भेटीसाठी हात लागलेली असती आणि त्या अनुषंगानं वरुण राजानेही कालपासून जरा
कृपादर्शी केल्यामुळं वातावरण चांगलं असल्यामुळं वारकऱ्यांच्या मध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हा आनंद सोहळा आज रात्री श्री सिद्धनाथ मंदिर या ठिकाणी विसावा होणार आहे. आणि त्यानंतर उद्या सकाळी श्री सिद्धनाथ मंदिरात भेट घेऊन सकाळी 7 वाजता मार्गस्थ होऊन उद्या पिलीव मुक्कामी जाणार आहे. आणि पिलीवमधून बाळवणीवरनं हा सोहळा मठ ईशवावी मठ श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचा मठ या समस्त वारकरी मंडळाने त्या ठिकाणी नवीन इमारत बांधलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये विसावणार आहे. आता हा सोहळा 8 दिवसाचा आनंद सोहळा संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.